चला तर मंडळी, सर्वात आधी सर्वांना तुम्हा लोकांना जय महाराष्ट्र. आज मीरा रोडमध्ये ना राजसाहेब ठाकरेंचं आगमन होणार होतं. त्यासाठी खूप मस्तपैकी अगदी जल्लोषमध्ये पूर्वतयारी केली होती. जसं क्रेनमध्ये खूप सारी फुलं ठेवली होती आणि जो आपले स्वतःचे चॅनल आहे ते चॅनलवाले सगळे आले होते ना, ते क्रेनमध्ये आपले कॅमेरा आणि माईक घेऊन चढले होते की जेणेकरून आपापली न्यूज सांगण्यासाठी. तर इथे खूप चौकामध्ये खूप गर्दी झाली होती. अगदी गाड्यांची पण रहदारी इतकी म्हणजे ट्रॅफिक सुरुवातीलाच खूप ट्रॅफिक झालं होतं. ॲक्च्युली येणार होते 6 वाजता, पण आम्ही जवळ 2 तास तिथे उभं राहिल्याच्या नंतर सुरुवात झाली होती. सगळ्यात पहिला छोटे मोठे कार्यकर्ते सगळे आले होते आणि ठाण्यावरून स्पेशल लेडीज बस आली होती. बापरे! आम्हाला आपण तर थोड्या जागेवरती पण जाऊ शकत नाही, आपली कामं वगैरे असतात, पण लोकं कुठून बायका कुठून बाहेर पडतात. त्याच्यानंतर ना जी सुरुवात झाली, पहिला पोलिसांच्या गाड्या वगैरे खूप साऱ्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग सगळे हळूहळू छोटे मोठे त्यांचे कार्यकर्ते आले होते. इथे मस्तपैकी साहेबांची गाडीची एकदम मस्त 80th एंट्री झालेली आहे आणि इतका जल्लोष केला होता ना, अगदी ढोल ताशे पथक, इथे दहीहंडीची जे पथक असतात ती लोकंसुद्धा आले होते आणि खूपच म्हणजे अगदी बघण्यासारखं होतं. तिकडे जल्लोष जो होता खूप बघण्यासारखं होतं. एवढी गर्दीमध्ये सुद्धा आम्ही कसे रस्ता काढून गेलो, कारण का जवळ अर्धा तास 20 मिनटाच्या तरी अंतरावरती जिथे आम्ही उभं होतो तिथून स्टेजवर जायला 20 मिनटाचं तरी अंतर होतं आणि त्या गर्दीतून जाण्यासाठीच फक्त इतका ट्रॅफिक लागला होता ना, पोलीस अगदी हैराण झाले होते की सगळ्यांना रस्ता काढून गाड्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि तुफान गर्दी झाली होती. तुफान न्यूजसुद्धा तुम्ही बघितली असाल. इतकी तुफान गर्दी होती, इतके कार्यकर्ते होते बघा, इतकी खूपच गर्दी होती. तर साहेबांचं इथे भाषण चालू झालं आणि अगदी उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, इतकी खचाखच जागा भरलेली होती. शेवटपर्यंत भाषणासाठी उभी राहिली होती, पण एवढं शूट करता आलं नाही मला. साहेबांच्या तोंडातून एक जरी शब्द बाहेर पडला तरी पण टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि माझा तर हा पहिलाच अनुभव होता. एवढ्या गर्दीतून मी कशीबशी पुढे गेली आणि खूप झूम करून मला शूट करता आलं. हे अगदी पुढे खूप कसरत करून गेली म्हणून माझ्याकडनं हे शक्य झालं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, साहेब पण तेच बोलतात, उभं राहायला जागा नाही आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.